काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले। आज या पावसामुळे शेतातील पिकं पूर्ण पाण्याखाली आलेली आहे। शेतातील पिकांचं पूर्ण नासाडी झालेली आहे। आपण अधिक बातचीत करणार आहोत। माझ्यासोबत कापूस उत्पादक शेतकरी आहे। काय सांगाल, तुमच्या शेतामधलं संपूर्ण आज कापूस कपासी पीक जे आहे पूर्ण मातीमोल झालेलं आहे, काय भावना आहे तुमच्या, काय सांगाल? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भावा, खरं म्हणजे शेतकऱ्याच्या सततच्या या आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये शेतकरी सततचा पिचलेला आहे, दबलेला आहे। आणि हा जिल्हा कापूस उत्पादक असून संपूर्ण शेतकऱ्याचं जे आयुष्य आहे, भविष्य आहे ते शेतीवर अवलंबून आहे। पण नेहमीची सततची जे परिस्थितीचं अशी तयार होते का कधी पाऊस कमी बिना पाण्याने हजामत, पाऊस जास्त पाणी लावून हजामत, पण शेतकऱ्याची सततची हजामत होत आहे। आणि जे लोकप्रतिनिधी आहे, आम्ही मतदार आहोत, नेहमी यांना आम्हाला ते आशा दाखवतात, असं करू तसं करू, शेतीचे फलानं करू बिस्तानं करू। हा यवतमाळ जिल्हा आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही तालुक्यातले शेतकरी आहोत। आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्यातून हरित क्रांती झाली। महाराष्ट्र राज्य हा पूर्ण देशामध्ये हरित क्रांतीमधून पुढं आला, परंतु त्याची अवस्था आणखी तशीच आहे। तेव्हा शासनानं या विषयाकडे उदासीन न राहता तत्परतेनं याची दखल घेऊन या विषयाकडे लक्ष केंद्रित करून तो जगला पाहिजे, तो तगला पाहिजे, तो या देशाचा कणा आहे। तेव्हा मी सरकारला, शासनकर्त्यांना विनंती करतो की हे तुमची जे काही धारणा आहे ही बाजूला करून आणि शेतकऱ्याकडे लक्ष द्याल, अशी मी तुम्हाला माझी हात जोडून नम्र विनंती आहे। नक्कीच शेतकरी हा देशात बळीराजा मानला जातो आणि बळीराजा कुठेतरी सरकारला विनंती करतोय। आपण माझ्यासोबत अजून शेतकरी आहे। कसं बघताय तुम्ही यंदा जे अतिवृष्टी आहे, पाऊस थांबत नाही, काय सांगाल? पाऊस सध्या थांबत नाही। आज 12-36 12 48 घंटे झाले सततचा पाऊस पडत आहे। भाऊ, आजच्या आसमानी आणि या सुलतानी धोरणात शेतकऱ्याची कुठेही दखल घेतल्या जात नाही। कापसाले खर्च करून एकरी कमीत कमी 25-30 हजार रुपये खर्च आला। कापसाले अद्याप कुठं पातीच नाही, बोंडाचा पत्ता राहिला नाही। पाऊस चालूच आहे। पावसात सतत उभे आहो आम्ही। आज बी या पावसाच्या स्थितीत, अशा परिस्थितीत जर शेतकरी जगला नाही तर गंभीर परिस्थिती होणार आहे। उद्याची शेतकऱ्याची काय अवस्था होईल हे तर भविष्यात कोणीही सांगू शकणार नाही। एवढं नक्कीच शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे। त्यामुळे सरकारनं ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।